In this question, in triangle ABC, prove that A sin A equal to B sin B equal to C sin A minus B. तर साइन ए मायनस बी असेल तर काय करायचं हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. इथे LHS वरून RHS मिळवण्यापेक्षा RHS वरून LHS ही जास्त कन्व्हिनियंट राहील, जास्त इझिली मिळेल. ओके, म्हणजे समजा आपण राईट हँड साईड घेतली, यात लेफ्ट साईडला साइन ए आणि साइन बी या टर्म तशाच आपल्याला पाहिजेत, त्यामुळे साइन रूल वापरण्याची गरज नाही. बघूया आपण काय होतंय ते. साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय असतो? sin A into cos B plus cos A into sin B. साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला एक्सपान्शनचा. Yes. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी पैकी साइन ए आणि साइन बीच्या टर्म आपल्याला पाहिजेच आहेत. म्हणजे एक्सपान्शन जर आपण केलं याचं तर टर्म कशा प्रकारे होते पहा. समजा आपण राईट हँड साईड घेतली त्याची, काय राईट हँड साईड C इंटू साइन ए मायनस बी इक्वल टू C ॲज इट इज ठेवला, इन ब्रॅकेट टाका मल्टिप्लाय. साइन ए मायनस बीचा रिझल्ट साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. साइन ए मायनस बी इक्वल टू साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. यात आपण साइन ए आणि साइन बी तसेच ठेवू वाटल्यास कॉस ए आणि कॉस बीच्या जागी कोसाइन रूल जर वापरला तर काय होईल? C इंटू ब्रॅकेट हा साइन ए तसाच ठेवला, कॉस बी कोसाइन रूल ए स्क्वायर प्लस C स्क्वायर मायनस बी स्क्वायर अपॉन 2AC आणि मायनस सेकंड टर्मला साइन बी इंटू कॉस ए ची व्हॅल्यू कोसाइन रूल नुसार B square plus C square minus A square upon 2BC. बी स्क्वायर प्लस C स्क्वायर मायनस ए स्क्वायर अपॉन 2BC. आता यात काय होतंय प्रॉब्लेम? डिनॉमिनेटरून C आपण कॉमन घेतला तो बाहेरच्या C सोबत कॅन्सल होऊन जातो. 2 पण कॉमन घेता येईल, नो प्रॉब्लेम. पण डिफिकल्टी येते ती ह्या ठिकाणी, इथं A आहे आणि इथे B आहे, यांचं कॅन्सलेशन होत नाही. आता लेफ्ट साईडची टर्म जर आपण पाहिली तर आपल्याला लेफ्ट साईडला काय पाहिजे? A साइन ए मायनस B साइन बी. ही टर्म आपल्याला पाहिजे. आपण काय करतो, साइन ए आणि साइन बी जर पाहिजे असेल तर ते ॲज इट इज ठेवतो, आणि ते जर ॲज इट इज ठेवले तर मग ह्या पुढच्यांचं सिम्प्लिफिकेशन करायला आपल्याकडे काहीच चान्स राहत नाही. बरोबर आहे? त्यामुळे आपला साइन ए मायनस बीच्या एक्झाम्पलचा जो ट्रॅक आहे तो फुल ट्रॅक वापरायचा, तो पूर्ण ट्रॅक युटिलाइज करायचा.
म्हणजे साइन रूल पण यूज करायचे, त्याला स्मॉल ए आणि बीच्या फॉर्ममध्ये आणायचं, मग याचा विचार करता येईल. म्हणजे कसा, साइन रूलनुसार साइन ए ला आपण लिहू शकतो ए के, बरोबर आहे, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac, आणि साइन बी ला आपण लिहू शकतो बी के, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. आता इथे काय होणार, हा ए ए कॅन्सल होणार, बी बी कॅन्सल होणार, आणि कॉमन घेऊ शकतो आपण के अपॉन 2c. के अपॉन 2c कॉमन घेतला तर काय होईल, ब्रॅकेटच्या बाहेरची टर्म सी के अपॉन 2c, बरोबर, सी के अपॉन 2c. मग यात ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर शिल्लक राहिले, आणि हा मायनस पुढे मल्टिप्लाय करा प्रत्येकाला. मायनस मल्टिप्लाय केला तर काय येतो, मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. इथे सी सी कॅन्सल झाले, सी स्क्वेअर कॅन्सल झाले, म्हणजे टर्म काय आली, के अपॉन 2 इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2a स्क्वेअर, आणि मायनस बी स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर. ओके, 2a स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर, यातला 2 कॉमन घेतला, 2 कॉमन घेतला तर काय येईल, के अपॉन 2 कॉमन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. यातून 2 कॅन्सल झाले, म्हणजे टर्म येईल के इंटू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात आपण नेहमी जसं साइन ए मायनस बी असलेल्या एक्झाम्पलला सॉल्व करतो तसंच सॉल्व करायचं. आता राहिला प्रॉब्लेम, आपल्याला तर अशी टर्म पाहिजे. मग जर अशी टर्म पाहिजे तर ती यात ऑलरेडी मिळाली आपल्याला. ती कशी, के ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा, टर्म येईल के ए स्क्वेअर मायनस के बी स्क्वेअर, बरोबर. यालाच आपण असं लिहू शकतो बघा, ए इंटू ए के मायनस बी इंटू बी के. बघा लिहिता येईल का नाही ते. ए स्क्वेअरला आपण ए इंटू ए लिहू शकतो, बी स्क्वेअरला बी इंटू बी लिहू शकतो. आता यातला ए के म्हणजे साइन ए आणि बी के म्हणजे साइन बी बाय साइन रूल, बरोबर. स्मॉल ए तसाच ठेवला, ए केच्या जागी साइन ए लिहिला, स्मॉल बी तसाच ठेवला, बी केच्या जागी साइन बी लिहिला, अँड दॅट इज लेफ्ट हँड साइड. म्हणजे इथे राईट साइडवरून लेफ्ट साइड तयार करणं जास्त कन्व्हिनियंट आहे. ओके,
म्हणजे आपण साईनची जी प्रोसेस होती शॉर्टकट म्हणून जो विचार केला तर साईन ए मायनस बीचा आपल्याकडे डायरेक्ट रिझल्ट आहे. काय साईन ए मायनस बीचा डायरेक्ट रिझल्ट? के इंटू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन सी. बरोबर आहे. येस. हा रिझल्ट जर शॉर्टकट म्हणून आपण हा रिझल्ट जर लक्षात ठेवला तर तो भरपूर ठिकाणी युजफुल ठरतोय. टेक डाउन दिस solution. हा प्रॉब्लेम पण सॉल्व होऊ शकतो तुम्हाला. तो आपल्या साइन ए मायनस बी साइन बी मायनस सी त्याच ग्रुपमधला लेफ्ट हँड साइड गेज. होईल सॉल्व हा. येस सर. हो सर. येस सर. हा एक स्पेसिफिक ग्रुप लक्षात घ्या की बरेच एक्झाम्पल्स आहेत की ज्याच्यामध्ये याचा वापर केला जातो आहे. साइन ए मायनस बी किंवा साइन बी मायनस सी किंवा साइन सी मायनस ए. काही ठिकाणी त्या तिन्ही टर्म असतील, काही ठिकाणी एक असेल, काही ठिकाणी दोन असतील. जसं इथं साइन ए मायनस बी होता, इथे साइन मायनस बी मायनस सी आहे. ओके. त्यानंतर नंबर 2 बघूया आपण त्यातला. सी मायनस बी कॉस ए अपॉन बी मायनस सी कॉस ए. हा एकदम छोटासा प्रॉब्लेम आहे. हार्डली 2 स्टेप्स. म्हणजे लेफ्ट हँड साईड जर आपण याची घेतली सी माइनस बी कॉस ए डिवाइडेड बाय बी माइनस सी कॉस ए. बी माइनस इक्वल टू आपल्याला प्रूव्ह करायचे कॉस बी अपॉन कॉस सी. काय करता येईल बरं यात? हा कुठला? कुठला रूल वापरावा लागेल? कोसाइन रूल. कोसाइन रूल. कसा? कॉस ए आणि कॉस ए आणि कॉस ए ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट. कोसाइन रूल वापरला तर चालेल, लेंथ वाढेल पण त्याने. ऑब्झर्वेशन नीट ठेवा. लेफ्ट साइडला इथे कॉस ए, इथे पण कॉस ए. राईट साइडला कॉस ए कुठंच नाही आहे. इथे कॉस बी आहे, इथे कॉस सी आहे. इथे कॉस एच्या जागी कोसाइन रूल वापरला, क्रॉस मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय केले चालेल. पण त्यापेक्षाही सोपा मार्ग जर आठवला तर युजफुल आहे. प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल नुसार सी ची किंमत काय असते? ए कॉस बी प्लस बी कॉस ए. ए कॉस बी प्लस बी कॉस ए आणि मायनस हा इथे असलेला बी कॉस ए तसाच. बरोबर आहे. डिवायडेड बाय प्रोजेक्शन रूल नुसारच बी ची किंमत काय असते? सी कॉस ए प्लस ए कॉस सी. ए कॉस सी प्लस सी कॉस ए आणि मायनस सी कॉस ए तसाच. बरोबर.
मग इथे याच स्टेपला बी कॉस ए कॅन्सल, सी कॉस ए कॅन्सल. शिल्लक काय राहिला न्यूमरेटरला? ए कॉस बी, डिनॉमिनेटरला ए कॉस सी, ए कॅन्सल, कॉस बी अपॉन कॉस सी, दॅट इज RHS. एकदम सिंपल. कोसाइन रूलनी पण सॉल्व होईल तो. प्रोजेक्शन रूलनी सगळ्या त्याहीपेक्षा जास्त इझिली सॉल्व झाला. ओके. नाउ नंबर 4 पण इझी आहे. कॉस ए कॉस बी सारख्या टर्म मधला कोसाइन रूल असला की प्रॉब्लेम खूप इझिली सॉल्व होतात. काही डिफिकल्टी राहत नाहीत नॉर्मली त्यात. नंबर 4 मध्ये काय सांगितलंय? AC कॉस बी प्लस BC कॉस ए, सॉरी AC कॉस बी माइनस BC कॉस ए इक्वल टू ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर. हे प्रूव्ह करायचं. म्हणजे त्याची जर आपण लेफ्ट हँड साइड घेतली ती आहे AC कॉस बी माइनस BC कॉस ए. काय करायला गेले यामध्ये? AC ॲज इट इज. डायरेक्टली फक्त कोसाइन रूल वापरायचा आहे, बाकी काहीच नाही. कोसाइन रूलनुसार कॉस बी ची व्हॅल्यू काय? C square plus A square minus B square by 2AC. A square plus C square minus B square upon 2AC minus BC into cos A ची व्हॅल्यू B square plus C square minus A square upon 2BC. इथं AC कॅन्सल, BC कॅन्सल. दोघांच्याही डिनॉमिनेटरला फक्त 2 राहिला. डिनॉमिनेटर सेम आहे 2. न्यूमरेटर पहिली टर्म A स्क्वायर प्लस C स्क्वायर माइनस B स्क्वायर आणि हा मायनस मल्टिप्लाय तिन्ही टर्मला माइनस B स्क्वायर माइनस C स्क्वायर प्लस A स्क्वायर माइनस B स्क्वायर माइनस C स्क्वायर प्लस A स्क्वायर. आता इथे प्लस C स्क्वायर माइनस C स्क्वायर कॅन्सल. A स्क्वायर प्लस A स्क्वायर 2A स्क्वायर आणि माइनस B स्क्वायर माइनस B स्क्वायर माइनस 2B स्क्वायर अपॉन 2 कॉमन A स्क्वायर माइनस B स्क्वायर अपॉन 2 कैंसल A स्क्वायर माइनस B स्क्वायर दैट इज राइट हैंड साइड. एकदम सिंपल डायरेक्ट आणि स्ट्रेट वे क्वेश्चन.
गॉट दिस? Yes, sir. Yes, sir. त्यानंतर ला 5 आणि 6 नंबर हे पण असेच आहेत सरळ मार्गी, फक्त कोसाइन रूल यूज करणे. 5 नंबर तर एकदम सिंपल आहे. कॉस ए अपॉन ए प्लस कॉस बी अपॉन बी प्लस कॉस सी अपॉन सी इक्वल टू आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2abc. यामध्ये आपण पहिल्यांदा लेफ्ट हँड साइड जर घेतली काय लेफ्ट हँड साइड आहे कॉस ए अपॉन ए प्लस कॉस बी अपॉन बी कॉस सी अपॉन सी. कोसाइन रूल नुसार कॉस ए ची व्हॅल्यू काय बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. बरोबर आहे. कॉस ए ची व्हॅल्यू काय बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc आणि त्याला डिवायडेड बाय आहे ए इथे. तर हा जरी डिवाइड असला तरी पण तो त्या BC ला मल्टिप्लाय. बरोबर. म्हणजे त्याला आपण 2bc इंटू ए असं लिहू शकतो. प्लस कॉस बी ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac आणि मल्टिप्लाइड बाय इथे परत बी आहेच. प्लस कॉस सी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab आणि इंटू परत सी आहेच. कारण हे जे डिवाइड आहेत ते या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय असणार आहेत. आता ते डिवाइड असल्यामुळे बेनिफिट काय झाला 2abc 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 तिन्ही टर्मचा डिनॉमिनेटर सेम झाला. Yes. तिन्ही टर्मला आपण डिवायडेड बाय 2abc असं लिहू शकतो. आणि डिनॉमिनेटर जर सेम असेल तर न्यूमरेटरचं डायरेक्ट ॲडिशन पहिली टर्म बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ओके. आता यामध्ये मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर कॅन्सल मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल आणि सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर कॅन्सल. शिल्लक काय राहिले ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2abc आणि हीच तर आपल्याला राईट साईड पाहिजे. येस. ओके. क्वेश्चन नंबर 6 मध्ये
लेफ्ट हँड साईड काय दिलेली आहे, कॉस 2a अपॉन a स्क्वायर माइनस कॉस 2b अपॉन b स्क्वायर. आणि यावरून टर्म आपल्याला मिळवायची आहे 1 अपॉन a स्क्वायर मायनस 1 अपॉन b स्क्वायर. हा कसा सॉल्व करणार? यस, how can we solve this? आपल्याकडे जे काही फॉर्म्युले आहेत प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल मधले, ते एक तर सिंगल अँगल आहेत किंवा हाफ अँगल आहेत, डबल अँगल कोणीच नाही आहे. याचा अर्थ आपल्याला आधी ह्या 2a आणि 2b त्यावरून a आणि b हे मिळवायला लागतील. 2a आणि 2b वरून आधी a आणि b मिळवायला लागतील. कसे मिळवणार? कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला वापरावा लागेल. काय असतो कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला? cos square theta minus sin square theta. कॉस स्क्वायर थिटा माइनस साइन स्क्वायर थिटा और 1 minus 2 sin square theta. Theta minus 1. 1 माइनस 2 sin square theta. 2 साइन स्क्वायर थीटा और 2 cos square theta minus. आता इथे कुठला रिझल्ट वापरणं कन्व्हिनियंट आहे? 2 cos square theta minus 1. 1 minus 2 sin 2 sin square theta. Cos square theta minus 1. तर तिसरा 2 cos square theta minus 1. बर, 2 कॉस स्क्वायर थिटा मायनस 1 वापरला. ठीक आहे, पुढं काय करणार? 2 कॉस स्क्वायर थिटा मायनस 1 वापरला. पुढे काय? यस, 2 कॉस स्क्वायर थिटा मायनस 1. पुढं काय? आपल्याकडे कोसाइन रूल जो आहे, कॉस ए ची व्हॅल्यू आहे ए स्क्वायर बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर मायनस ए स्क्वायर अपॉन 2bc. त्याचा स्क्वेअर करावा लागेल.
हा असा प्रॉब्लेम आहे, तो दिसतो कॉसमध्ये पण तो कॉसने नाही सोडवायचा, तो साईनने सोडवणं सोपं जाणार आहे. फॉर्म्युला वापरून पहा. एक्झाम्पल जे तुम्हाला आधी ट्राय करायला सांगितले जातात ते याच्यासाठी की कॉस 2 थिटा याचा 2 कॉस स्क्वेअर ए मायनस 1 जर आपण लिहिलं तर इथं कॉस स्क्वेअर ए चा कोसाइन रूल वापरावा लागेल. तर कोसाइन रूल नुसार कॉस ए चीच किंमत काय असते, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. आणि याचा जर स्क्वेअर करायचं म्हटलं तर ह्या पूर्ण टर्मचा स्क्वेअर करावा लागेल. बघा काय कॉम्प्लिकेशन होईल ते. बरोबर आहे. याला एक्झाम्पल जरी कॉस मध्ये दिसत असलं तरी ते साइन मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. म्हणून फॉर्म्युला कुठला वापरायचा ते खूप इम्पॉर्टंट आहे. इन ट्रायंगल ABC बाय साइन रूल नुसार साइन A अपॉन A इक्वल टू साइन B अपॉन B इक्वल टू साइन C अपॉन C इक्वल टू K. म्हणजेच टर्म येईल साइन A इक्वल टू AK, साइन B इक्वल टू BK, साइन C इक्वल टू CK. आता बघा याचा बेनिफिट. कॉस 2A त्याला आपण यूज केलं. इव्हन याच्यात याची पण गरज नाही आहे, आपण एवढ्यावरती पण सॉल्व करू शकतो ते. कॉस 2 थिटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन A स्क्वेअर मायनस कॉस 2B 1 मायनस 2 साइन स्क्वेअर B अपॉन B स्क्वेअर. हा डिनॉमिनेटर सेपरेट घ्या, 1 ला वेगळा आणि याला वेगळा. काय येईल 1 अपॉन A स्क्वेअर मायनस 2 साइन स्क्वेअर A अपॉन A स्क्वेअर. परत इथे पण B स्क्वेअर दोघांना सेपरेट घ्या, पण तो सेपरेट घेत असताना मायनस पण सेपरेट होणार आहे. म्हणजे मायनस 1 अपॉन B स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस 2 साइन स्क्वेअर B अपॉन B स्क्वेअर. ओके. बघा जी टर्म आपल्याला पाहिजे राईट साईडला 1 अपॉन A स्क्वेअर मायनस 1 अपॉन B स्क्वेअर मिळाले. हे दोन राहिले. आधी आपण इक्वल टू लिहिलं 1 अपॉन A स्क्वेअर आधी लिहिला मायनस 1 अपॉन B स्क्वेअर लिहिला. या दोन्ही टर्म मधून फक्त -2 कॉमन घ्या. ब्रॅकेट मध्ये काय राहतोय साइन स्क्वेअर A अपॉन A स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर B अपॉन B स्क्वेअर. बरोबर. -2 कॉमन घेतला, हा प्लस होईल आणि हा मायनस होईल. तर साइन स्क्वेअर A अपॉन A स्क्वेअर साइन A अपॉन A म्हणजे K आणि साइन B अपॉन B म्हणजे पण Kच. हे दोन इक्वल आहेत. इक्वल आहेत म्हणजे त्यांचं सबट्रॅक्शन
झिरो लेणार किंवा आपण असंही लिहू शकतो 1/a² -1/b² -2 इंटू दोघांची पण व्हॅल्यू k पण स्क्वेअर असल्यामुळं k² -k². So it is 1/a² -1/b² -0. So answer is this one. Okay. Yes, sir. ठीक आहे.